Hi everyone, me Poonam. Welcome back. And this is what I cook for संक्रांती. दुपारी 3चा व्यवसायाचा मुहूर्त असल्यामुळे आम्ही सकाळीच पुरण घातले होते. आणि संक्रांतीच्या दिवशी एकादशी असल्यामुळे देवाला नैवेद्य नव्हता दाखवायचा. आजच्या दिवशी बाया विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन हळदी कुंकवाचा व वौसाचा मान देऊन व रुक्मिणी देवीला जुडे पाटलांचा मान दिला जातो. सर्वात प्रथम कुंभाराला, नंतर विठ्ठल रुक्मिणीला व नंतर गावातील सर्व बायकांना हळदी कुंकू लावून तीळ, तांदूळ, साखर देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जातात. वाणामध्ये पौष महिन्यामध्ये पूजा केलेल्या ओंब्या, ढाळे, वाटाणे, बोरं, ऊस, गाजर असे नवीन उत्पादित झालेल्या पिकांचा मान वौसामध्ये दिला जातो. घरी खणाची पूजा केली जाते. तर मी सर्वात प्रथम पुरण वाटून घेतले व नंतर पुरणाची आमटीची फोडणी दिली. आमटीमध्ये लसूण, मीठ, कांदा, खोबरे व पुरण टाकून त्याला फोडणी दिली. मग भजे काढून घेतले. आमटीला उकळी येऊपर्यंत मी सर्व भज्याचा घाणा काढून घेतला. नंतर पापड व कुरडयाही तळून घेतल्या. नंतर पुरणाच्या पोळ्या करून खणाची पूजा केली व नैवेद्य दाखवायचा नसल्यामुळे मी फक्त तिळगुळच देवाला दाखवले. मग फराळ करून आम्ही विठ्ठल रुक्मिणीला वौसासाठी गेलो. वौसून झाल्यानंतर मी जेवण केलं. आजसाठी फक्त एवढंच. भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.